नमस्कार, मी भाग्यश्री फट्ट. चला आपण मार्केटचा रुसवा काढूया का? पण ते आपलं काम नाही. भक्कम बातमी पाहिजे. मार्केट खूपच रुसलं आहे, रागावलं आहे, तर तेवढी भक्कम चांगली बातमी आल्याशिवाय मार्केटचा रुसवा राग निघणार नाही असं वाटतंय. आज मार्केट 1200 पॉईंट पडलं होतं जवळजवळ, म्हणजे बरोबर कालच्यासारखंच 600 पॉईंटपर्यंत पडलं. आणि 2:30 वाजून गेल्यानंतर मार्केट सुधारत नाही म्हटल्यावर सगळेजण बहुतेक पोझिशन सोडून देतात. तसं झालं आणि 1150 ते 1200 पॉईंटपर्यंत मार्केट पडलं. बरेच दिवसांनी प्रथमच बँक निफ्टी 50,000च्या खाली गेला. आज स्विगीचं लिस्टिंग झालं आणि ACME सोलार याचं पण लिस्टिंग झालं. स्विगीचं लिस्टिंग बघता पूर्वी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या बाबतीत असंच झालं होतं. 23 ते 25 रुपये असा काहीतरी प्राईस बँड होता. 600 शेअरचा लॉट होता आणि शेअरचं लिस्टिंग 40 रुपयाच्या आसपास झालं. सुरुवातीला तो शेअर पडत गेला, 31 रुपयापर्यंत पडला आणि नंतर पडायचा थांबला आणि तिथून शेअर सावरला आणि पुन्हा 38च्या लेवलला आला. 40 रुपयाला लिस्टिंग झालं होतं आणि बऱ्याच लोकांनी या शेअरमध्ये शॉर्टिंग केलं होतं. जसा जसा तो शेअर पडायचा थांबला तसं ज्यांनी शॉर्टिंग केलं होतं त्यांना कव्हर करावं लागलं आणि शेवटी तो शेअर 56 रुपयापर्यंत गेला होता. तशीच आजची स्विगीची कथा झाली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर स्विगीचा शेअर 420 रुपयाला तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 412 रुपयाला लिस्ट झाला. त्यानंतर मार्केट पडलेलं असल्यामुळे तो 396 395 रुपयाच्या भावापर्यंत मी बघितला आणि जसा जसा शेअरचा भाव कव्हर व्हायला लागला तसा तसा बराच वेळ शेअर 440 445 वर ट्रेड करत होता आणि शेवटी तर 456 वर तो क्लोज झाला. बहुतेक ज्यांनी शॉर्ट केले त्यांना ते कव्हर करावे लागले असं वाटलं. ACME सोलार यांचा नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 251 रुपयाला तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 259 रुपयाला शेअर लिस्ट झाला. नजारा टेक ही ONDC नेटवर्क बरोबर G-कॉमर्स लॉन्च करणार आहे. स्विगीने सांगितलं की ते 8,000 ते 10,000 स्क्वेअर फूट एरियाची स्टोअर्स मोठ्या शहरात उघडण्यावर त्यांचा भर असेल. सगळ्या नियमांचं पालन करून आम्ही प्रगती चालू ठेवू आणि चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू असं स्विगीने सांगितलं. त्याचप्रमाणे S&Pने भारताची मीडियम टर्म ग्रोथ 2027 मध्ये 7% GDP होईल असा अनुमान केलं आणि आउटलुक चांगला असेल. प्रिझम जॉन्सन मात्र फायद्यातून तोट्यात गेली. उत्पन्न कमी झालं, मार्जिनही कमी झालं. अल्केम लॅबचा रिझल्ट चांगला आला, मार्केटने रिस्पॉन्सही चांगला दिला. म्हणजे प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं. आणि त्याचा विरुद्ध पक्षी दिग्विजय सिमेंटचा रिझल्ट पूर्णपणे खराब आला. प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन कमी झालं. NTPC ग्रीनचा प्राईस बँड 102 ते 108, 138 शेअरचा लॉट आणि 19 नोव्हेंबरला हा IPO ओपन होईल तर 22 तारखेपर्यंत IPOचे फॉर्म भरता येतील. 10,000 कोटीचा फ्रेश
हा IPO आहे आणि सगळाच्या सगळा फ्रेश इश्यू आहे पूर्णपणे, OFS नाही। याच्यामध्ये 3071 मेगावॅट त्यांची सोलार क्षमता आहे, 100 मेगावॅट विंड क्षमता आहे। कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी ते सगळे पैसे वापरणार आहे। FY25 मध्ये 3000 मेगावॅट सोलार आणि 5000 मेगावॅट विंड क्षमता ते ॲड करतील। 2027 मध्ये 19000 मेगावॅट क्षमता ठेवायची या असं त्यांनी टार्गेट ठेवलंय आणि 2030 पर्यंत 60 गिगावॅट एवढं लक्ष्य ते पूर्ण करणार आहेत। कल्याण ज्वेलर्सचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं। बोरोसिल प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं। पूना गाडगीळ किंवा PN गाडगीळ प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं। झुआरी इंडस्ट्रीज प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी, मार्जिन कमी, रिझल्ट कमजोर आला। स्टरलाइट टेक्नॉलॉजीला जम्मू काश्मीरमध्ये भारत नेट प्रोजेक्टसाठी 2600 कोटींचं प्रोजेक्ट मिळालं। सेंचुरी प्लाय यांचा रेव्हेन्यू वाढलाय पण प्रॉफिट आणि मार्जिन कमी झालं। युनिकेम लॅब तोट्यातून फायद्यात आली, उत्पन्न वाढलं। सिग्नेचर ग्लोबल सुद्धा तोट्यातून फायद्यात, त्यांची विक्री 750 कोटी झाली। कावेरी सीड मात्र बरोबर विरुद्ध, फायद्यातून तोट्यात गेली, त्यांचं उत्पन्न कमी झालं, त्यांनी 5 रुपये डिव्हिडंड दिला। सोलार इंडस्ट्रीचा रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं। NBCCचा सुंदर रिझल्ट आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या आणि त्याचप्रमाणे गोदरेज इंडस्ट्रीचा रिझल्टही सुंदर आला, त्यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्या गोष्टी त्यांच्याही वाढल्या। काही रिझल्ट चांगले आले, काही रिझल्ट कमजोर आले। आज मिश्र होते रिझल्ट, म्हणजे सगळेच कमजोर आले असं झालं नाही। मार्केटने चांगले रिझल्ट आले, त्याला चांगला रिस्पॉन्स सुद्धा दिला, पण मार्केट कमजोर झालंय म्हटलं पाहिजे किंवा अशक्त झालंय म्हटलं पाहिजे, आजारी आहे असं म्हटलं तरी चालेल। पण या आजारपणातून म्हणा किंवा रागवलाय म्हणा, त्यातून कधी सुधारता येईल याची मात्र आपल्याला वाट बघावी लागेल। पण एक गोष्ट मात्र खरी आहे, मी कधी असं सांगत नाही की हे बघा मी सांगितलं वाढला, हे बघा मी सांगितलं कमी झाला, नाही सांगत। पण आज एक गोष्ट सांगावीशी वाटते की तुम्ही रागवताय का काय करताय याचा न विचार करता मी सातत्याने सांगत होते की तुम्ही प्रॉफिट बुक करा, म्हणजे नंतर नुकसान होणार नाही। तसं बहुतेकांनी प्रॉफिट बुक केलं असावं अशी अपेक्षा करूया। आणि ज्यांनी प्रॉफिट बुक केलंय त्याची जर किंमत तुम्ही वहीत लिहून ठेवली असली तर त्याच्यापेक्षा 100 रुपये कमी भावाने शेअर आत्ता उपलब्ध असतील तर तुम्ही ते शेअर 100 रुपये कमी भावाने घेऊ शकता, किंवा तेवढी तुमची शेअरची संख्या वाढू शकते, किंवा तो मधल्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट मिळवता येतो। म्हणजे समजा 510 रुपयांनी तुम्ही विकले आणि आता 420चा भाव चालू आहे, तर हे जे तुम्हाला ब्रोकरेज वगैरे जाऊन 70-80 रुपये पदरात पडू शकतात। त्यामुळे नेहमी एक शिस्त बाळगा। तुम्हाला ठराविक प्रॉफिट मिळू लागलं की प्रॉफिट बुकिंग वेळेवर करत जा, म्हणजे जेव्हा असं मार्केट पडत असतं तेव्हा ते शेअर पुन्हा घेऊन
आपल्या पोर्टफोलिओला टाकता येतात. नमस्ते.